ओशिवरा गोळीबार प्रकरणात आता अभिनेता कमाल आर खानला अटक झाल्याची माहिती आहे। कमाल खानला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। ओशिवरामध्ये काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता आणि आता या प्रकरणात कमाल आर खानला अर्थातच KRKला अटक झाल्याची माहिती। ओशिवरा परिसरात काही दिवसांपूर्वी एका इमारतीवर गोळीबार झाला होता। हा गोळीबार KRKनं स्वतःच्या परवाना असलेल्या बंदुकीतून केला असल्याची माहिती समोर आली। गोळीबार केल्याचं कारण अस्पष्ट आहे, मात्र गोळीबार KRKनं झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि आता त्याला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, काय सविस्तर माहिती? निश्चितच रविवारी आपण पाहिलं उशिरा रात्री जे आहे 8च्या सुमारास हा गोळीबार झाला होता आणि एका अज्ञात इसमाविरोधात जे आहेत ओशिवरा पोलीस जे आहे शोध घेत होते। एकूणच आपण पाहिलं तर परिसरामध्ये संपूर्ण तणावपूर्ण वातावरण झाल्यामुळे पोलिसांनी CCTV फुटेज तपास केला आणि या दरम्यान जे आहे पोलिसांच्या हाती काही काडतुसे देखील लागले होते आणि याच दरम्यान आपण पाहतोय की बुलेटच्या शेल्स ज्या आहेत त्या देखील पोलिसांच्या हाती लागल्या होत्या। एकूणच काल रात्री बॉलिवूड अभिनेता जो आहे कमाल आर खान याला ताब्यात घेतलं होतं पोलिसांनी, मात्र त्यांनी जी आहे कबुली दिलेली आहे आणि त्याचा स्टेटमेंट जो आहे तो देखील रेकॉर्ड करण्यात आला होता आणि याच अनुषंगाने त्याच्याकडे परवाना असल्याचं रिव्हॉल्वर त्यांनी कबूल केलेला आहे, मात्र त्याचा कोणताही हेतू नसल्याचं देखील त्याने स्पष्ट केलेलं आहे। मात्र या सगळ्या विषयानंतर आता पोलिसांची वेगवेगळ्या बाजूने तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। सध्या आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं, बांद्रा कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलेलं आहे आणि याच गोळीबार प्रकरणामध्ये 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती त्याला सुनावलेली आहे आणि आता याच दरम्यान पोलीस आणखी नवीन काही माहिती समोर आणते का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या आपण पाहतोय की कमाल आर खानच्या वकिलांकडून देखील काही गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि गोळीबार करण्यामागचं कोणतेही कारण नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण मात्र ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी जो अंतर आहे इमारतीमध्ये जेव्हा गोळीबार झाला त्याचं अंतर जर पाहिलं तर 400 मीटर हा अंतर होता आणि तिथून पळ काढणं सहज नव्हतं हे देखील तिथे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या बाबी तपासून कमाल आर खान जे आहे ते नेहमी कोणत्या ना कोणत्या वादामध्ये सापडलेले आहेत आणि फेसबुकमध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळे कमेंट करत असत, त्यामुळे संपूर्ण त्यांच्यावरती जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आला आणि आता पोलिसांचा तपास सुरू असतानाच आज कोर्टाने देखील 27 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावलेली आहे। तर या सगळ्या तपासादरम्यान नेमके आणखीन काय बाब समोर येत आहेत पुढच्या सुनावणी दरम्यान समोर ठेवण्यात येणार आहे। निश्चित। तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।